लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती भारतभरात आणि महाराष्ट्रात खूप आनंदात संपन्न होते। अकोल्यातही ही जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं योगदान खूप मोठं आहे। त्या काळामध्ये आपल्या शाहिरीतून, आपल्या लेखनातून महाराष्ट्रात मोठी चळवळ उभी केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं। अण्णाभाऊ साठेंचं खरं तर शिक्षण 1.5 दिवसाचं शिक्षण, सांगली जिल्ह्यात एका खेडेगावामध्ये झालेला जन्म आणि पोटासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये केलेले नोकरी कामं छोटी मोठी, त्यातून अण्णाभाऊंनी आपल्या प्रपंचाचा गाडा उभा करत असताना मोठं या महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मोठं योगदान दिलं आहे। आणि त्याबरोबर कष्टकरी जो मागास समाज आहे त्यांच्यासाठी पण अण्णाभाऊचं मोठं योगदान आहे। त्यावेळेला अण्णाभाऊंनी सांगितलं की ही शेषाच्या मस्तकावरती पृथ्वी तरलेली नाही आहे, तर कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या हातावरती ही पृथ्वी तरलेली आहे, असं अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेला सांगितलं। आणि आजही हे सगळं जे उभं आहे ते हे कष्टकऱ्यांमुळं उभं आहे, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। आज अण्णाभाऊ साठेंची जयंती करत असताना आपण सगळ्यांनी खरं तर एक अण्णाभाऊंचा आदर्श घेतला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज किंवा जे काही क्रांतिकारक आहेत, या सगळ्यांनी किंवा जे लोकनेते त्यांनी जी काही विचारधारा दिली आहे, तर ह्या भारताला एक संपन्न भारत, हा महाराष्ट्र संपन्न महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी केलं आहे। आपण जातीपातीमध्ये वाटून महाराष्ट्राला विभक्त करू नका, एकसंघपणाने महाराष्ट्र राहिला पाहिजे, हा भारत देश राहिला पाहिजे, त्यासाठी भारताचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडा। तर मला वाटतं अण्णाभाऊंचे विचार किंवा आपण शाहू फुले आंबेडकर यांचे जे विचार आहेत, छत्रपतींचे विचार आहेत, राघोजीचे विचार आहेत, ते अंगीकारले असं काहीतरी वाटेल। परत एकदा ह्या जयंती उत्सवासाठी सगळे मोठ्या प्रमाणामध्ये नेते मंडळी शहरातून उपस्थित आहेत, त्याचबरोबर नागरिकही उपस्थित आहेत। सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि ह्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अण्णाभाऊ साठेंच्या ज्या योजना आहेत त्या सरकारी खात्यामध्ये वाटप होतात की नाही हा एक प्रश्न आहे, आणि समाज नेमकी त्याचा लाभ घेतोय की नाही? अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, आता त्याला ह्या महायुती सरकारनं बऱ्यापैकी त्याचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या माध्यमातून योजना सुरू झाल्यात, त्याला काही निधीची तरतूद पण झालेली आहे। अर्थात काय होतं की समाज बांधव आहे, तर आजही काही कमी शिकलेले आहेत, रोजच्या त्या कामामध्ये आपले हक्क काय याची जाणीव बऱ्याच समाज बांधवांना नाही आहे, परंतु कार्यकर्त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांना मुख्य प्रवाहापर्यंत आणलं पाहिजे, त्यांना त्या योजना भेटून दिल्या पाहिजे। मला वाटतं सध्या या निमित्तानं सगळीकडंच महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसतंय की कार्यकर्ते आपल्या समाज जागृतीचं काम करत आहे, हातात शिराई बनवायचं काम होतं, चराटा विणायचं काम होतं आहे, आता ते कालानुरूप बाजूला पडलं आहे आणि आता बाकीची जी तरुण मंडळी आहे समाजातील, ही पुढे येऊन आता छोटे छोटे स्टॉल, कुठेतरी रोजगार करायला लागले, तर भविष्यात नक्की अण्णाभाऊ साठे महामंडळाचा त्यांना उपयोग होईल आणि ते व्यावसायिक म्हणून पुढे येतील अशी मला खात्री आहे। धन्यवाद। देशभरामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी होत आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असेल किंवा सामाजिक साहित्य क्षेत्रात असेल, अण्णाभाऊंचं नाव अत्यंत मोठं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव, कार्लमार्क्सच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता, म्हणून ते कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आले। जो काय संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्याचं खरं श्रेय अण्णाभाऊंना जातं, का अण्णाभाऊंनी जी केलेली जनजागृती केली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना महाराष्ट्राविषयी जे प्रेम निर्माण करण्याचं काम केलं, ते खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे। आज अण्णाभाऊंचा आपल्या सर्व बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील, उपेक्षित समाजाचं एकच लक्ष असलं पाहिजे, शिक्षणाचं प्रमाण आपल्या सर्व याच्यामध्ये वाढलं पाहिजे। शिक्षणाच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या असतील किंवा व्यक्तिगत जीवनात असतील आपल्या, ती जी काही प्रगती करायची आहे ती प्रगती केली पाहिजे।
आपण या दिवशी आपण फक्त एकच प्रतिज्ञा केली पाहिजे का आपण सर्वजण अण्णाभाऊंच्या विचारांच्यावर ठाम राहून त्यांनी दिलेले जे काही विचार आहे त्या विचारांतून पुढे जाण्याचं काम आपण करूया. सर्व समाज एक संघ करण्याचं काम करूया. जातीमध्ये महापुरुषांना न वाटता आपण जे महाराष्ट्रातील असतील किंवा देशातील जे महापुरुष आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ असतील, बाबासाहेब असतील, यांच्या विचारानं आपल्याला सर्वांना पुढं जायचं आहे आणि एक चांगला समृद्ध समाज निर्माण करण्याचं काम या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया अशी प्रतिज्ञा आज करूया. एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. अण्णाभाऊंना पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो आणि ते थांबतो. आज 1 ऑगस्ट पूर्ण भारतभर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहात जयंती सध्या पार पडली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पवडा गायला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून सगळं बदल घालून खावं, सांगून गेले म्हणजे भीमरावं हे गीत गायलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानल्यानंतर माझी अशी इच्छा आहे मातंग समाजाने बाबासाहेबांना या महापुरुषांना गुरु मानून त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारावर चालावं आणि मातंग या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा.